विधान परिषदेच्या निवडणुकीत जळगावची जागा आपल्या मुलासाठी सोडावी असा आग्रह शिंदे सेनेच्या गुलाबराव पाटलांनी धरला होता. त्याला नकार देत त्या जागेवर भाजपने रावेर तालुक्यातील नंदकुमार महाजन यांना उमेदवारी जाहीर केली. पण महाजन यांना ही उमेदवारी देऊ नये असा आग्रह खुद्द मंत्री गिरीश महाजन यांनीच लावून धरला होता असं म्हणतात. गिरीश महाजन यांनी विरोध करूनही नंदू महाजन यांनाच पक्ष उमेदवारी देत असेल तर गिरीश महाजन यांचं पक्षातील वजन कमी झालंय असं समजायचं का? जळगाव जिल्ह्यातील भाजपचे सर्वेसर्वा अशी ओळख निर्माण करणाऱ्या महाजनांचे मुख्यमंत्री फडणवीस आता ऐकेनासे झाले आहेत का? जर गिरीश महाजनांचा विरोध होता तर मग कोणाच्या सांगण्यावरून फडणवीस यांनी नंदकुमार महाजन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं की हे जे काही सांगितलं जातं आहे तो एक बनाव आहे आणि नंदकुमार महाजन यांना तिकीट मिळावे हे गिरीश महाजन यांचीच इच्छा होती. स्वजातीला संधी दिली असा आरोप होऊ नये म्हणून गिरीश महाजन आणि त्यांचे कार्यकर्ते नंदू महाजनांना विरोध होता असं पसरवतायत असं भाजपमधलाच एक वर्ग आता बोलतोय. ते कितपत खरं आहे? ज्या डॉक्टर केतकी पाटील यांचं नाव शेवटपर्यंत चर्चेत होतं त्यांचा पत्ता ऐनवेळेस कोणी कापला? येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून त्यांना खासदारकीचं तिकीट मागण्यासाठी सध्या बाजूला ठेवण्यात आलंय असाही एक वर्ग बोलू लागला आहे. आता तो मुद्दा कितपत खरा आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमधून करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी दीपक आणि तुम्ही पाहता आहात दीपक पटवे हे युट्यूब चॅनल. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेत आणि त्यांनी उमेदवारी अर्जही आता दाखल केलेले आहेत. 17 पैकी 11 जागांवर भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवतो आहे. 4 जागा शिंदेच्या शिवसेनेला आणि 2 अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेल्या आहेत. एकनाथ शिंदेचा 5व्या जागेसाठी आग्रह होता तो जळगावचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलासाठी, पण भाजपने ते ऐकलं नाही आणि अखेर गुलाबराव पाटील आणि एकनाथ शिंदे यांनी पाऊल मागे घेतलं. या जागेवर काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील यांच्या मुलीला डॉक्टर केतकी पाटील यांना उमेदवारी देईल अशी जोरात चर्चा होती. भाजपच्या अंतर्गत कोटातून विशेषतः गिरीश महाजन यांच्या निकटवर्तीयांकडून तसं सांगितलंही जात होतं. पण ऐनवेळी घोषणा झाली ती नंदकुमार महाजन यांच्या नावाची. हा संकटमोचक गिरीश महाजनांना धक्का आहे असं त्यानंतर सांगितलं जायला लागलं. धक्का का? तर नंदकुमार महाजन यांना उमेदवारी देऊ नये असा गिरीश महाजनांचा आग्रह होता आणि तरीही पक्षाने त्यांचंच नाव जाहीर केलं म्हणून. अर्थात गिरीश महाजन यांच्या बाबतीत फडणवीस असं काही करतील ही बाब निदान जळगाव जिल्ह्यात तरी कोणाच्या प्रश्नी सहजासहजी पडणारी नाही आहे, कारण तसा इतिहासच आहे. गिरीश महाजनांना उन्मेष पाटील आमदार म्हणून नको होते तेव्हा पक्षाने त्यांना अचानक खासदारकीचं तिकीट दिलं. ते खासदार म्हणूनही नकोसे झाले तेव्हा त्यांची उमेदवारीच कापून टाकण्यात आली. महाजनांना नाशिकच्या पालकमंत्री पदात रस आहे म्हणून त्यांच्यासाठी ते पद मुख्यमंत्र्यांनी आजपर्यंत रिकामं ठेवलंय. ज्यांच्यावर जळगाव जिल्ह्याचीच नाही तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सोपवलेली आहे आणि तिथे पक्षाची कामगिरी पण उत्तम सुरू आहे, तिथे गिरीश महाजनांना नको असलेल्या व्यक्तीला फडणवीस मुद्दाम उमेदवारी देतील असं कसं होऊ शकतं? गिरीश महाजनांना नंदू महाजन नको होते हे एक तयार केलेलं नरेटिव्ह आहे असं म्हटलं जात आहे. ते त्यामुळेच गिरीश महाजनांचे निकटवर्तीय जे सांगतायत त्यानुसार नंदू महाजन का नको होते तर त्यांची आणि गिरीश महाजन यांची जात एकच आहे म्हणून. दोघेही गुजर समाजाचे प्रतिनिधित्व करतात. अशा वेळी गिरीश महाजन हे स्वजातीलाच मोठं करतायत असा आरोप होण्याची भीती आणि म्हणून त्यांच्याऐवजी लेवा समाजाच्या डॉक्टर केतकी पाटील यांना उमेदवारी द्यावी असा गिरीश महाजन यांचा आग्रह होता. गिरीश महाजनांना ही भीती का वाटत असावी? त्याला कारण आहे. त्यांनी लेवा समाजाचं नेतृत्व संपवलं आणि मराठा समाजाचं नेतृत्व मोठं होऊ दिलं नाही असा त्यांच्यावर अनेक वर्षापासून उघडपणे आरोप केला जातोय. लेवा समाजाचे एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातील शुद्धयुद्धाचा इतिहास
आपल्या सर्वांना माहिती आहे. पण लेवा आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे यांचेही पंख कापत राहण्याचं काम मंत्री महाजन करतात, असा आरोप त्यांच्यावर मधून मधून होतच असतो. अर्थात गिरीश महाजन त्या आरोपाचा इन्कार करत असले तरी ते आरोप होणं काही थांबलेलं नाही. त्यात आता नंदकुमार महाजनांच्या नावाची भर पडली आहे. मंत्री महाजनांना तिकीट नंदू महाजन यांनाच द्यायचं होतं, पण नरेटिव्ह मात्र त्यांनी त्यांच्या नावाला विरोध असल्याचं तयार केलं, असं आता म्हटलं जाऊ लागलंय. मंत्री महाजनांचे निकटवर्तीय सांगतायत ते खरं असेल असं आपण मानू, पण मग त्याचा अर्थ काय होतो? महाजनांचं राजकीय वजन पक्षात इतकं कमी झालंय का की विधान परिषदेच्या उमेदवारीसाठीही त्यांचं ऐकलं जाऊ नये? ते म्हणतील ते करायचं नाही असंच भाजपच्या हायकमांडने ठरवलंय का? रक्षा खडसे यांना उमेदवारी देऊ नये हा त्यांचा आग्रहही लोकसभेच्या वेळी दिल्लीश्वरांनी मोडून काढला होता, असं म्हणतात. समजा मंत्री महाजन यांचं ऐकलं गेलं नाही हे खरं आहे, तर मग कोणाचं ऐकलं गेलं? रामेश्वर नाईक नावाचे गिरीश महाजनांचे एक पूर्वाश्रमीचे कार्यकर्ते आहेत. ते संघातील मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या आता मर्जीत गेलेले आहेत आणि फडणवीस यांचीही मर्जी त्यांनी जिंकलेली आहे. मुख्यमंत्री आरोग्य सहायता निधी कक्षाचं प्रमुख पद फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे बहाल केलंय. आता त्यांची आणि नंदू महाजन यांची जुनी मैत्री आहे असंही सांगितलं जात आहे. फडणवीस यांनी गिरीश महाजनांना डावलून त्यांचे एकेकाळचे हे कार्यकर्ते असलेल्या रामेश्वर नाईकांच्या शब्दाला जास्त महत्व दिलं असा याचा अर्थ आपण काढू शकतो का? असं असेल तर गिरीश महाजन यांच्यापेक्षा त्यांच्या कार्यकर्त्यांचं राजकीय वजन जास्त आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. गिरीश महाजन यांचा आग्रह असूनही डॉक्टर केतकी पाटील यांना उमेदवारी का दिली नाही असं विचारल्यावर महाजनांचे निकटवर्तीय सांगतात की केतकी या 2 वर्षापूर्वीच भाजपमध्ये आलेले आहेत. त्यांना उमेदवारी दिली तर बाहेरून येणाऱ्यांनाच पक्षाने जास्त उमेदवारी दिली आणि कार्यकर्त्यांना पुन्हा डावललं असं झालं असतं, म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. 11 पैकी 3 उमेदवार पक्षाने संघटनेत काम करणारे दिले आहेत आणि त्यात नंदू महाजन आहेत अशी पुस्तीही जोडली जाते. पण ते जर सत्य असेल तर महाजनांच्या म्हणण्यानुसार नंदू महाजन यांच्या ऐवजी इतरांनाही संधी देता आली असती. उदाहरणार्थ नंदू महाजन यांच्या बरोबरीनं काम करणारे कांडेलकर किंवा राजेंद्र फडके यांच्यासारखे निष्ठावान कार्यकर्तेही पक्षात होतेच. त्यांचाही विचार पक्षाला करता आला असता, पण त्यांचा विचार झाला नाही कारण त्यांच्याकडे खर्च करायला 15-20 कोटी रुपये नाहीत असंही सांगितलं जात आहे. म्हणजेच काय, तर केवळ पक्षनिष्ठा आणि संघटनात्मक मेहनत पुरेशी नाही, तर तुमच्याकडे पैसाही असावा लागतो. अर्थात ही निवडणूकच मतदार विकत घेऊन विधिमंडळात जाण्याची असते, त्यामुळे त्यावर जास्त न बोललेलं बरं. डॉक्टर केतकी पाटील यांच्या नावाचा आग्रह मंत्री महाजन यांनी लावून धरला होता असं म्हणतात. पण तो आग्रह करताना गिरीश महाजन यांच्यासारख्या पक्षातील ज्येष्ठ मंत्र्याला पक्षाचं धोरण माहिती नसेल असं कसं म्हणता येईल? डॉक्टर केतकी यांना उमेदवारी न मिळण्याचा आणखीन एक तर्क दिला जातो. नुकत्याच झालेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर केतकी पाटील यांनी म्हणे भाजपच्या पॅनलच्या विरोधात काम केलं आणि म्हणून संघाने त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. जर तसं असेल तर मंत्री गिरीश महाजनांना डॉक्टर केतकी पाटील यांची ही कथित गद्दारी कशी माहिती झाली नाही? अर्थात कारण काहीही असो, डॉक्टर केतकी यांना आता उमेदवारी न मिळणं यात गिरीश महाजन यांची एक वेगळीच सोय झाली आहे. ती कशी? तर 2029च्या निवडणुकीत रावेर लोकसभा मतदारसंघात रक्षा खडसे यांच्या ऐवजी डॉक्टर केतकी यांना उमेदवारी दिली जावी असा आग्रह आता धरता येऊ शकतो. कारण तोपर्यंत रक्षा खडसे यांच्या खासदारकीला 15 वर्ष पूर्ण झालेली असतील, त्यातून येणारी अँटी इन्कम्बन्सी ही तयार झालेली असेल आणि डॉक्टर केतकी या भाजपमध्ये जुने झालेले असतील. त्यांना अनेकदा संधी नाकारली गेली हा इतिहास समोर ठेवता येऊ शकेल. नवा चेहरा, महिला आणि लेवा समाजाचे उमेदवार म्हणून डॉक्टर केतकी योग्य ठरतील हे पक्षाला पटवून देता येऊ शकेल. ते पक्षाला पटलं तर रक्षा खडसे यांची उमेदवारी कापण्यात 5 वर्ष उशिरे का असेना, पण गिरीश महाजन यांना यश येऊ शकतं. कदाचित हेच गणित डोक्यात ठेवून
गिरीश महाजन डॉक्टर केतकी पाटील यांच्याऐवजी नंदकुमार महाजन यांना ऐनवेळी उमेदवारी मिळवून देत असतील असा तर्क आता जिल्ह्यात केला जातोय. अर्थात कारण काहीही असो, मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा एकदा लेवा नेतृत्वाचे पाय कापल्याचा ठपका ठेवायला त्यांचे विरोधक आता मोकळे झालेले आहेत. जिल्ह्यात 3 मंत्री आहेत. स्वतः गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील हे दोघंही गुजर समाजाचे प्रतिनिधित्व करतात. रक्षा खडसे या केंद्रीय मंत्री आहेत, त्या लेवा समाजाच्या सून आहेत, तरीही माहेरच्या त्या गुजरच आहेत. याचीही आठवण आता या निमित्ताने करून दिली जाते आहे. आता पुन्हा आमदारकी ही त्याच समाजाकडे जात असेल तर इतर समाजाच्या नेत्यांना त्यावर बोट ठेवायला संधी मिळाली आहे हे नक्की. मंत्री महाजनांच्या प्रतिमेलाही दुहेरी नुकसान होत आहे. एकतर स्वजातीय व्यक्तीला आमदार केल्याचा आणि लेवा समाजाला पुन्हा डावलल्याचा ठपका त्यांच्यावर येतोय, आणि दुसरं म्हणजे पक्षश्रेष्ठींकडील राजकीय वजन कमी झाल्याचा संदेश देखील समाजामध्ये या निमित्ताने जातोय. अर्थात मंत्री महाजनांवर असल्या आरोपांनी आणि असल्या शिक्क्यांनी आतापर्यंत काहीही परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळालेला नाही. यापुढे तो होणार नाही असा त्याचा अर्थ आपण घेऊ शकतो. पाहूया काय होतं येते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट अवश्य करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढचे असेच व्हिडिओ तुम्हाला नियमितपणे पाहायला मिळतील. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.